हॅलो फ्रेंड्स, तर मी एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी मेकअपचे क्लासेस लावलेले आहे आणि दुसरा क्लास कसला लावलेला आहे तो मी नंतर तुम्हाला सांगेल. तर तो क्लास हाच होता, मी ड्रायव्हिंगचा क्लास लावलेला आणि फायनली माझं 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं लायसन पण आलेलं आहे. तर ही पहिली वेळ होती की माझे मिस्टर मी गाडी चालवताना गाडीत बसलेले होते, कारण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ते इथे नसतात, अमेरिकेला असतात त्यामुळे, आणि त्यांना पण खूप छान वाटलं. तर लग्नाला पोचल्या आम्ही एंगेजमेंट होती, एंगेजमेंटला पोचल्या इथे मामान ते आमचा वेट करत होते. मामांचं ऑपरेशन झालेलं होतं आणि हे फर्स्ट टाईम मामांना भेटत होते, त्यामुळे इथे त्यांच्या गप्पा चालू होत्या आणि इथे माझ्या मामी पण होत्या. तर चला मग जाऊया आतमध्ये. इकडे समोर इथे बघा. थांबायचं तसंच. इथे बघ. स्माईल. त्या साईडला लुक दे. ओके. राम राम. आय ते आता एंगेजमेंट साठी आले होते ना, त्याच्यासाठी टाकली. आता ही हळदीची टाक. काय झालं ते बघ, बाबांना बघ टोपी घालताय ना सर्वजण. तर फ्रेंड्स, तर आता आम्ही आलेलो आहोत एंगेजमेंटला. माझ्या बहिणीची एंगेजमेंट आहे. आता बरेच वेळ झालेला आहे, 8-8:30 वाजलेत. अजून एंगेजमेंट चालू आहे. याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम होणार आहे. तर नवरी आता आतमध्ये गेली चेंजिंगसाठी आणि इकडे हे सर्वजण बसलेले आहेत आता. आई बोलून बघायची का तुला? कुठे बोलून? काय करते का श्लू तू? श्ल्यू, तू काय करते बाबांसोबत? श्रीऊ, हे बघ. श्रीऊ ना आमची रुसली. आता तिला खूप जास्त बोर झालाय आणि ती म्हणते की घरी जायचंय म्हणून. ते बबल्स येते काय श्रीऊ? बबल्स. श्रीऊला खूप जास्त बोर झाले. आता बाबांना नादी लावायचं काम करतात ते तिला, पण ती काही राहतच नाहीये. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, every shot from the top. ही बघा, ही माझी मावशी. ही म्हणते मला ब्लॉग मध्ये घ्या. हाय कर मावशी. हे बघा, हे सगळे ना माझे चुलते आहे ना, चुलतीच्या बहिणी आहेत आणि
त्यांच्या मुली वगैरे आहेत. इकडे आमची नानी, आमच्या नानीने फुल मेकअप केलेले आहे. आज कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आम्ही लग्नाला आलेलो आहोत. लग्न वगैरे लागलेलं आहे, जेवण झालेलं आहे, फोटोशूट झालेलं आहे, रील पण आमच्या काढून झालेल्या आहेत. तर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता मस्त आम्ही आता फिरतो, इथे सर्वजण आहे, सगळ्यांशी गप्पा वगैरे करूया, थोडासा टाईमपास करतो आणि यानंतर आम्ही जाणार आहोत ती गावला जाणार आहोत. त्यानंतर सोनेवाडीला जाणार आहोत आणि व्हिडिओमध्ये काय काय होतं ते तुम्ही कंटिन्यू करा. तोपर्यंत बाय. मी लग्नाला आलेलो होतो. आज माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि झालं काय माहिती आहे का, आज आम्हाला एवढा उशीर झाला ना, घरी होतो, नाश्ता वगैरे झालं, आम्ही उठलोच 8-8:30 वाजता. त्याच्यानंतर आवरलं, नाश्ता झाला, आंघोळ वगैरे झालं सर्वांच्या. नंतर पाणी मारायला गेलो घराकडे, तिकडनं आलो, आवरायला खूप जास्त उशीर झाला आणि आम्ही निघालो घरून 12:30. लग्न लागल्यावर आलो सांग, खरं सांग. हो मग मी तेच सांगते. कशामुळे आला? हां, तुम्हाला ते सांगायचंच राहिलं उशीर कशामुळे झाला. माझा नवरा ना किती वेळचं मेकअप करत बसले होते आणि मेकअप करायला एवढा उशीर लागला माझ्या नवऱ्याला, एवढा उशीर लागला माझ्या नवऱ्याला. त्याच्यामुळे आम्हाला लग्नालाच यायला उशीर झाला आणि लग्न लागून गेलं होतं त्यावेळेस. बरोबर ना बाबा? बरोबर ना? इकडे बघा ना बाबा, इकडे बघा ना बाबा, बरोबर ना? असं काय नाही झालंय. काय झालं माहिती आहे का, म्हणजे मी तुम्हाला आताच सांगितलं की कामाकडे गेलो, पाणी वगैरे मारलं, त्याच्यानंतर आलो, आवरलं आणि मग निघालो. त्यात पण आम्हाला ओटी भरायची होती सगळ्यांची. तर नारळ वगैरे घेत बसलो. येता म्हणजे निघतानेच आम्हाला 12:30 वाजले होते. तिथे येईपर्यंत आम्हाला 1:30 वाजता लागून गेलेलो होतो. आम्ही आलो आणि डायरेक्ट स्टेजवर गेलो, फोटो वगैरे काढले. नंतर खाली गेलो, जेवण वगैरे झालं. देतो दे ना पाणी तर संध्याकाळी कोणी आता ह्या टायमिंगला वरती कोणी 10 रुपये दिले असते तिला. हे इकडे बघा, ह्या कशा खेळतात ते. बस 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 सानू बस. पाणी थंड नाहीये ना, ते कुठे ठेवणार ना एवढं पाणी. हे बघा इकडे वीर माझा तर हँडसम बॉयज दिसतोय. आणि काय करतोय वीरा, काय करतोय वीरनी पाण्यामध्ये बॉटलमध्ये पाणी होतं आणि खाली हे जे कागद पडलेले आहेत ना, तर मुलांनी बघा सगळं काय चाललंय त्यांचं काय माहिती. बॉटलमध्ये कागद वगैरे भरलेत. सानू इकडे इथे उभी राहा. ही बघा, ही आमची सानू किती गोड दिसते ना, किती इनोसंट बाळ दिसतंय हे. हाय कर सानू, हाय कर, हाय. आणि इकडे परी, गोलू मस्त खाली ते कागद पडले ते खेळतात ते. तिकडे माझी मम्मी उभी आहे आणि इकडे बघा हाय करतोय तिकडनं व्हिडिओमध्ये. काय झालं? आता आम्हाला आहे ना इकडे ना फोटोशूट करायचं होतं, तर यांचे चार्जिंग संपले बरं का, वहिनीचं, इचं. आणि हे ना चार्जर घेऊन पळतात ते मोबाईल चार्जिंगला करायला का, तर मग आमचे फोटो निघावेत म्हणून. तर असं चालू होतं ह्या सगळ्यांचं. आम्ही मस्त फोटोशूट केला, रील्स काढल्या, थोड्याशा खाली फिरलो आणि आता आम्हाला आहे ना तिघवलं जायचं आहे. तिथून जायचं आहे माझ्या सासरी, तिथे थोड्या वेळ थांबतो. इकडे होत्या 4-5 दिवसापासून ना संगमनेरला, तर त्यांना आम्हाला जायचं आहे सोनेवाडीला. त्यांना आम्हाला तिथे सोडायचे आणि पुन्हा रिटर्न संगमनेरला यायचं. सगळे जे उभे राहिलेत ना, यांना 1 तासापासून मी एक रील काढायला सांगते. लाईन मध्ये उभे राहा, लाईन मध्ये सुद्धा यांना उभं राहत येत ना, यांच्यासोबत रील यांच्यासोबत रील कशी काढायची सांगा मला. यांना उभं राहा. आमची आई बरी ना,
आणि ह्या पोरी बघा, ह्या पोरी आता काय करावं यांच्या पुढं. आता नीट उभे राहा बरं का, तरच मी रील बनवणार आहे. त्या बाई ही म्हणते माझ्या पाठीमागे चला ना. खाली देऊ का? आणि इथे मध्ये ना क्लिक करा फोटोला. इकडे बघ, इकडे बस.
पुढे आता